शुभ सकाळ सर्वांना. शुभ सकाळ. सकाळी वाजले 6:40 झाले आणि आपण आलोय आपल्या पपाया तोडायला. सकाळीच उठून तोंड धुतलंय फक्त आणि शेतात आहे आज. आपल्या पपायांची सेटिंग पाहू शकता. ह्या पपायांना आपण मागच्या वर्षी गणपतीमध्ये लावलं होतं आणि गणपतीमध्ये लावल्याच्या नंतरून त्या कोणतंही खत दिलेलं नाही. कोणतंही म्हणजे कोणतंही. जे आले ते सगळं निसर्गाने दिले आणि आपण रासायनिकचा बेसुमार वापर करतोय आणि तोच वापर आपल्याला कुठेतरी आरोग्य ढासळतंय. कुठं कोणाला कॅन्सर होतोय, कुठं काय होतंय. याच्यातले गवत सुद्धा आपण काढलं ना. याच्या मागच्या वर्षी याच्यामध्ये ना आपली हे होतं काय, ढेंगळे होते. जेव्हा लावलं होतं ना, लसूण, ढेंगळे, मिरच्या, वांगी सगळं एकत्र होतं. आणि हे गवताने असं काम केलंय, जेव्हा पाऊस होता ना, पाऊस पडल्याच्या नंतरून गवत असल्यामुळं वापसा लवकर व्हायची, पाणी लवकर घ्यायचं गवत आणि लवकर वापसा व्हायची. त्याच्यामुळं पपयांना काही प्रॉब्लेम नाही आला आणि काय नाही. सगळ्या पपईची झाडं अगदी एक नंबर झाडं आहेत. माल पण तुम्ही पाहू शकता कसा आहे. आणि हा जे पपई आहे ती आपली आपणच विकायचा प्रयत्न करतोय. कारण व्यापाऱ्याला जर दिलं तरी व्यापारी कुठंतरी कवडी मोल भावाने नेणार, शहरात जाऊन भरपूर मोठ्या भावात विकणार. त्याच्यापेक्षा हे आपलं आपण जर विकलं तर याच्यातून जो फायदा राहणार आहे तो 100% राहू शकतो. जेव्हा इकडं निर्यात बंदी झाली होती गावाला 2023 6 डिसेंबर 2023ला, तेव्हा व्यापाऱ्यांनी इकडं 10 आणि 12 रुपयांनी धडाका लावला होता कांदे घ्यायचे. तेच कांदे तिकडं पुण्यामध्ये, वाघोलीमध्ये हेच कांदे व्यापारी चढ्या भावाने म्हणजे 50 रुपये किलोने विकत होते. आणि 50 रुपये किलोने विकत असताना आपण तेच कांदे इथून 5-5 किलोची गोणी इथून नेली आणि 200 रुपयाला एक गोणी म्हणजे 40 रुपये किलोने विकली होती. 40 रुपयांनी किलोने विकल्याच्या नंतरून निर्यात बंदीचं जे थोडंफार कुठंतरी काहीतरी संकट होतं ते कमी झाल्यासारखं वाटलं होतं. आणि त्या दिवशीच आपण मनात आपल्या टार्गेट केलं होतं का आपण जेच लावायचं ते पिकवायचं की जेणेकरून ते आपल्यालाच विकता येईल. म्हणून मग आपण ट्रायल बेसवर या ठिकाणी पपई लावली होती. इथे लसूण पण लावला होता गावरांचा. तर लसणाचं पण चांगल्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थापन झालं होतं. त्याला कोणतं खत नव्हतं, काय नव्हतं. वर्षभर अगदी लसूण टिकला होता आपला, कुठेही मेला नव्हता. आणि त्याच्यानंतरून आज आपण हे पपईचं नियोजन केलं आणि अगदी व्यवस्थितरित्या पपई या ठिकाणी आलेली. जमिनीपासून 1-2 फुटावर किंवा काही पपया तर खाली जमिनीलगत होत्या. तर आपण आज आता 5वा-6वा तोडा आहे हा. आणि पपईची वरती सेटिंग पण चालू आहे, तुम्ही पाहू शकता. वरती अगदी शेंड्यापर्यंत चालू आहे. आणि याला कोणतंही खत नाही का काय नाही, फक्त याला जीवामृत वगैरे आपण स्लरी सोडतोय. आणि दुसरा पण आपण असाच प्लॉट आपले 1000 रोपं या ठिकाणी भूमपरांड्यावरून आलेली आहेत. भूमपरांड्यावरून रोपं आल्यात. आता काल वावर नीट करून ठेवलेलं आहे आणि 1-2 दिवसात लागवडीचं नियोजन आहे. आपण सगळ्या पपया